गोरक्षनाथ नाना शेलार, श्री संदीप गोरक्षनाथ शेलार, उमेदवार 2024। त्यांचं चिन्ह आहे 15 नंबरला सोन्याची अंगठी। ते सध्या 2024मध्ये शेवगाव पाथर्डी 222 शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये उभे आहेत आणि आम्ही दोघंही बापलेक जनतेचं कायमस्वरूपी सेवा करत आहोत। तहसील कार्यालयामध्ये आम्ही काम करत असताना आडले नडले रंजले गांजले लोकांसाठी, गरिबासाठी, वयोवृद्ध, विधवा, परित्यक्त्या महिला, शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी यांचे जे अत्यंत तहसील कार्यालयाशी निगडीत असे संबंधित कामं असतात, त्या कामाशी आम्ही चांगल्या प्रकारे त्यांना मदत करून वेळेवर त्यांचे काम करण्यासाठी आम्ही समर्थ असतो। आणि मी एका भारतीय सत्यशोधक महासंघ या संघटनेचा राज्य महासचिव म्हणून काम पाहतो आणि त्यामुळं 2009 पासून तर आतापर्यंत आम्ही विधानसभा या निवडणुकीमध्ये भाग घेतो। ते केवळ आणि केवळ कारण का हे जे प्रस्थापित कारखानदार आणि शिक्षण सम्राट हे जे लोक आहेत, गरिबावर अन्याय अत्याचार करतात, गरिबाची पिळवणूक करतात आणि कोणाचंही काम करत नाहीत, फक्त भुलथापा मारून निवडून जातात। ते मोठे मोठे होत जातात, पार टावर उंच टावरपर्यंत वर जाऊन बसतात, खाली उतरायला तयार नाहीत आणि त्यामुळं गरिबाचं काम करायला तयार नाहीत। म्हणून आम्ही विधानसभेचा फॉर्म भरतो, अपक्ष उमेदवार म्हणून फॉर्म भरतो आणि लोकांच्या कामासाठी आम्ही मतदान मिळवून आमची ताकद वाढवून लोकांचं काम त्या ताकदीवर करण्यासाठी आम्ही समर्थ आहोत। यामुळं आम्ही बरेचसे लोक म्हणले, तुम्ही कशासाठी उभं राहता, काय कारण त्याचं? आम्ही त्यांना सांगितलं, बाबा हो, जे लोकांनी आतापर्यंत ह्या शेवगाव पाथर्डी तालुक्यामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये 5-5, 6-6, 2-2, 4-4 पोस्ट ग्रॅज्युएट मुलं आहेत, शिकून घरी पडलेले आहेत, अनेक प्रकारचे त्यांना छंद लागलेले आहेत, कोणी मावा खातो, कोणी दारू पितो, कोणी पत्ते खेळतो, वेगवेगळ्या मार्गाला ह्या राजकीय लोकांनी त्यांना लावून दिलेलं आहे। मग आमचं असं म्हणणं आहे की ह्या मुलांना शिक्षण झाल्यानंतर शासनाने सरकारी नोकरी द्यावी, तर हे सरकारी नोकऱ्या ह्या सरकारने बंद केलेल्या आहेत, त्यामुळं अनेक बेरोजगारांचं घरांचं कुटुंबाचं नुकसान झालेलं आहे। हे सर्व होऊ नये, हे सर्व वाचवण्यासाठी, समाजाला पुढे नेण्यासाठी आम्ही विधानसभेमध्ये भाग घेतो आणि आमची इच्छा आहे आमच्यासारखा काम करणारा प्रामाणिक सत्यशील माणूस या तालुक्याचा आमदार झाला पाहिजे, म्हणून आम्ही काम करतो। आणि त्या भूमिकेतून माझा मुलगा संदीप गोरक्षनाथ शेलार हा सोन्याची अंगठी चिन्ह घेऊन 15 नंबरला उभा आहे। तर सर्व या तालुक्यातील संघातील शेवगाव पाथर्डी तालुक्यातील जनतेने, माया भगिनीने, बंधू भावांनी, आईवडिलांनी सर्वांनी त्या मुलास मतदान करावं आणि तुमची ही सेवा करण्याची संधी निर्माण करून द्यावी अशी मी सर्वांना विनंती करतो। जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र।